नमस्कार, मी मुकुंदा गुरुनले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, राज्य सरकारकडून म्हणजे जे आपल्या राज्य सरकार आहे त्यांच्याकडून त्यांच्या अंतर्गत 50,000 तरुणांना नोकरीची सर्वात मोठी संधी उपलब्ध झालेली आहे। बघा, आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने 50,000 तरुणांना नोकरीची संधी देण्यासाठी एक नवीन योजना काढली आहे। बघा, तर बघा, त्या योजनेसाठी पात्रता काय काय असणार आहेत, म्हणजे पात्रता काय लागणार आहे आणि कागदपत्रांची आवश्यकता काय असणार आहे, काम कोणतं असणार आहे तुमचं, आणि तुमची जे निवड प्रक्रिया आहे, या योजनेची निवड जे प्रक्रिया आहे ते कशा पद्धतीने होणार आहे, याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। नेमकी योजना कोणती आहे, पात्रता काय, तुम्हाला किती रुपये मिळतील, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला मित्रांनो काय करावं लागेल, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो नक्की बेल आयकॉनला प्रेस करा। त्याच्यामुळे काय होते की आमच्या चॅनलच्या माध्यमातून जे आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजनांची माहिती सर्वात पहिले तुमच्या मोबाईल पर्यंत लवकरात लवकर येते। तर मग चला वेळ न वाया घालवता सुरू करूया आजच्या नवीन विषयाला, नवीन योजनेला। तर चला, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व युवा कार्य प्रशिक्षण योजनेनंतर महाराष्ट्र सरकारची खूपच सुंदर हे नवीन योजना निघाली आहे। बघा, महाराष्ट्र सरकारकडून 50,000 योजना दूतांची नियुक्ती करण्यात येत आहे। म्हणजे आपले जे महाराष्ट्र सरकार आहेत त्यांच्याकडून 50,000 योजना दूतांची नियुक्ती करण्यात येत आहे। बघा, आता त्यांचे काम काय असणार आहे, बघा, घरोघरी जाऊन म्हणजे प्रत्येक घरी जाऊन सरकारी योजनांचा प्रचार करणे, प्रत्येक घरी जाऊन सरकारी योजनांचा प्रचार करणे हे काम असणार आहे। त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्र शासनाकडून ही नियुक्ती करण्यात येणार आहे। म्हणजे आपले जे राज्य सरकार आहे, महाराष्ट्र सरकार आहे, त्यांच्याकडून ही नियुक्ती करण्यात येणार आहे। बघा, आता अर्ज करण्याची तारीख बघा, 7 सप्टेंबर 2024 ते 13 सप्टेंबर 2024 दरम्यान। बघा, तारखेकडे लक्ष द्या, बरोबर 7 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला अर्ज भरता येणार आहे। लवकरात लवकर अर्ज करून घ्या। बघा, त्याच्यानंतर या संदर्भातली जी संपूर्ण माहिती आपण आता समोर बघणार आहोत। तर बघा, महाराष्ट्रात 50,000 योजना दूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे। घरोघरी जाऊन सरकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून या योजना दूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे। बघा, यासाठी सरकारकडून 300 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर बघा, म्हणजे या कामासाठी प्रत्येक महिन्याला 10,000 रुपयांचं मानधन मिळणार आहे। म्हणजे हे जे नवीन योजना आहे, तर या कामासाठी तुम्हाला प्रत्येकच महिन्याला 10,000 रुपयांचं मानधन मिळण्यात येणार आहे। त्याच्यानंतर बघूया, राज्यात 50,000 योजना दूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे। घरोघरी जाऊन सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी या योजना दूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे। बघा, यासाठी सरकारी तिजोरीतून 300 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर बघा, दरम्यान या नियुक्त्या 6 महिन्यांसाठी करण्यात येणार आहे। बरोबर लक्ष द्या माहितीकडे, या नियुक्त्या 6 महिन्यांसाठी करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर बघा, प्रत्येकाला महिन्याचं 10,000 रुपयाचं मानधन मिळणार आहे। त्याच्यानंतर बघा, आता बघा, 18 ते 35 वयोगटातील म्हणजे ज्यांची वय 18 ते 35 या वयोगटात येते पदवीधर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक योजना दूताची नियुक्ती करण्यात येणार आहे। म्हणजे ग्रामीण भागामध्ये एक ग्रामपंचायतमध्ये एक योजना दूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे। तर बघा, शहरामध्ये 5,000 लोकसंख्येच्या मागे एक योजना दूतांची भरती करण्यात येणार आहे। अशा प्रकारे एकूण 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येणार आहे। बघा, त्यासाठी 18 ते 35 वयोगटातील पदवीधर उमेदवारांची
निवड करण्यात येणार आहे अशी माहिती शासनाकडून मिळालेली आहे। त्याच्यानंतर बघूया आता समोर बघा, यासाठी तुम्हाला क्रायटेरिया काय काय म्हणजे पात्रता बघा, एज पाहिजे तुमची 18 ते 35 म्हणजे तुमची वय 18 ते 35 या वयोगटात पाहिजे। त्याच्यानंतर बघा, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे। त्याच्यानंतर तुमचं शिक्षण बघा पदवीधर असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर बघा, हे निवड प्रक्रिया नेमकी कशी होणार आहे म्हणजे तुमची जे योजना दूतांची तुम्ही अर्ज करणार आहे तर तुमची निवड कशा पद्धतीने होणार आहे याबाबतची माहिती आता आपण समोर जाणून घेऊया। बघा, महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य रोजगार आणि उद्योजकता या विभागामार्फत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे। बघा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचा हा खूप मोठा निर्णय आहे। दरम्यान यासाठी ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक अर्जाची छाननी होणार आहे। त्याच्यानंतर बघा, त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी या संदर्भात सदरील उमेदवाराची नेमणूक करण्यात येणार आहे। बघा, भरती प्रक्रिया संदर्भात तारीख अद्यापही निश्चित अजूनपर्यंत झालेली नाही। बघा, प्रत्येक जिल्हा स्तरावर समन्वय राखण्यासाठी एक नोडल अधिकारी नियुक्ती करण्यात येणार आहे। तर बघा, ही जे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितली आहे ही तुम्ही संपूर्ण माहिती योग्यरित्या समजली असेल असं मी समजतो। आणि जे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे आणि निवड प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे, कागदपत्रे कशा पद्धतीने तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे, हे संपूर्ण टॉपिक मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं। तर हा व्हिडिओ तुम्ही योग्यरित्या पाहिला असेल व तुम्ही या योजनेचा फॉर्म नक्की भरा। आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। बघा, तोपर्यंत पुन्हा भेटू एका नवीन विषयासह, एका नवीन योजनेसह। तोपर्यंत धन्यवाद। नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा MG मराठी इन्फॉर्मेशन।